दीपाली। आज मी घेऊन आले आहे एक रेसिपी। तर आपण करणार आहे महाराष्ट्रातील खास पदार्थ पुरणपोळी। तर महाराष्ट्रामध्ये सर्व सणांना पुरणपोळी ही केलीच जाते आणि आता लवकरच होळी येत आहे, तर पुरणपोळी सर्वांच्या घरामध्ये बनणार आहे। तर पुरणपोळी करायला तुम्हाला माहिती खूप वेळ लागतो आणि प्रोसेस पण खूप लांबलचक आहे। तर मी तुम्हाला थोडी शॉर्टकटमध्ये आणि जरा सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची ते दाखवणार आहे। तर आपण डाळ भिजवून मग ती कुकरमध्ये शिजवणार आहे। याच्यामुळे ती शिजतेही लवकर आणि गॅसही कमी लागतो। तर आता बघूयात आपण रेसिपी। पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात, हरभरा डाळ आणि गूळ। तर इथे मी 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि जेवढी डाळ तेवढाच गूळ आपल्याला लागतो। तर हा गूळ मी इथे बारीक कापून घेतलेला आहे, हा पण 2 वाटी आहे। तर या डाळीला आता आपण भिजत घालून घ्यायचे। कमीत कमी आपल्याला एक 3 ते 4 तास भिजत घालून घ्यायचे। तर 1 वाटी डाळीला तुम्ही अंदाजे 2.5 वाटी पाणी घेऊ शकता। भिजल्यानंतर आपण तिला आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत। तर साधारणतः एक 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत। तर डाळ शिजेपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी ते पीठ घेतलंय आणि हे आपल्याला आता छान मऊ भिजवून घ्यायचे आहेत। आपल्याला मऊसर भिजवून घ्यायचे आणि हे भिजवून झाले की याला तेलाचा हात लावून याला एक कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपली डाळ देखील शिजते। इथे तुम्ही बघू शकता डाळ छानपणे शिजलेली आहे आणि मी जर तिला दाबून बघितलं तर ती व्यवस्थित दाबली जाते। तर ही डाळ नीट आपल्याला पुरणासाठी पाहिजे तशी शिजलेली आहे आता। तर डाळ शिजवल्यानंतर त्याचं आपण डाळ चाळून घेतल्यावर वर जे पाणी राहतं ना, त्याची देखील काही भागात आमटी केली जाते। तर मराठवाड्यात त्याला कटाची आमटी म्हणतात आणि माझ्या सासरच्या भागामध्ये त्याला एळवण्याची आमटी म्हणतात। तर त्यासाठी आपण हे पाणी गाळून काढून घेतलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने जर डाळ शिजवायला घेतली तर तिला खूप वेळ लागतो शिजायला। आणि दुसरं म्हणजे ती शिजल्यानंतर जेव्हा आपण त्याच्यात गूळ मिक्स करतो तेव्हा तिला आपल्याला पुरणपात्र किंवा ती जी पुरणाची जाळी असते त्याच्यातून चाळून घ्यावी लागते। पण इथे तुम्ही बघू शकता आपण पोटॅटो मॅशर वापरतोय आणि त्याच्याने डाळीला व्यवस्थितपणे मॅश करून घेणार आहे। आता ही डाळ मॅश करून अगदी मऊ झालेली। यामध्ये आता आपण गूळ टाकून तिला थोडा वेळ शिजवून घेऊया। तर जो आपण समप्रमाणात गूळ घेतला आहे तो गूळ आपल्याला टाकून ह्याला ही घट्टपणा येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि मंद आचेवर थोडा वेळ हलवून शिजवत राहायचं आहे। थोडा वेळ आधीच गूळ कापून ठेवला होता, त्यामुळे तो थोडासा चिकट झाला आहे, पण हरकत नाही। 2-3 मिनटं आपण याला हलवल्यावर तो व्यवस्थित मेल्ट होऊन जाईल। आणि हो, यामध्ये आपल्याला वेलची पूड देखील टाकायची। वेलची पूड टाकल्याने एक छान सुवास येतो पुरणपोळीला। तर आता आपण पुरण शिजवतोय आणि पुरण पूर्ण नीट शिजलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? तर त्यासाठी तुमचा जो चमचा आहे तो पुरणामध्ये जर सरळ उभा राहिला तर समजायचं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे। तर इथे आता माझा चमचा आपण बघूया उभा राहतोय का। हां, तर हा उभा राहतोय सरळ, म्हणजे पुरण आपलं शिजलेलं आहे। आता हे पुरण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला आपण थोडा वेळ थंड होऊ देऊया। आता मी पुरण जरा गार झाल्यानंतर पुरणाचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत। ते आपल्याला चपातीच्या पिठाचे कणकेचे गोळे करून त्यामध्ये व्यवस्थित भरून त्याचा गोळा करून आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरणपोळी। तर हे बघा, इथे मी अशी वाटी बनवली आहे कणकेची आणि याच्यामध्ये हे पुरणाचा गोळा ठेवून याला आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूनी कव्हर करून त्याचा गोळा नीट झाला की पुरणपोळी पण व्यवस्थित लाटता येते। आपली पुरणपोळी लाटून झाली आहे। आता हिला आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि आता तव्यावर थोडेसे तेल सोडून ही पुरणपोळी आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया। तर इथे ला दोन्ही साईडनी भाजून आता तुम्ही बघू शकता जेव्हा आपण पलटली
त्यानंतर ही व्यवस्थितपणे भाजली गेली आहे एका साईडने. आणि इथे तुम्ही बघू शकता आपली पोळी अगदी छान व्यवस्थित पूर्ण फुगलेली आहे. वा वा वा, आता आपली ही पोळी तयार झालेली आहे. याच्यावर तुम्ही साजूक तूप जर लावले तर त्याची चव खूपच छान लागते. आता आपण आमटी करायला घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलं आहे 1 टेबलस्पून तीळ, 1.5 टेबलस्पून खोबरं, किसलेलं खोबरं, थोडंसं लसूण, अद्रक, जिरं आणि जरा कोथिंबीर. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. आणि नंतर थोड्याशा तेलामध्ये फोडणी टाकून या मसाल्याला छान परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि पाहिजे तसं तिखट टाकून आपल्याला हे छान परतून घ्यायचे. थोडा वेळ झाकण ठेवून हा मसाला छान शिजू देऊया. त्यामुळे झाकण ठेवून शिजवला तर त्याला तवंग छान येतो. आणि मग यामध्ये डाळीचे पाणी टाकून त्याला अजून एक 10 मिनटं आपण मंद आचेवर छान शिजू देऊ. हा, काय छान तवंग आला आहे बघा आमटीवर. आणि आता ही आपली आमटी देखील तयार झालेली आहे. तर आपण आता आपलं ताट बनवून घेऊया. गरम गरम पुरणपोळी सोबत येळवणीची आमटी, भात, बटाट्याची भाजी आणि तळलेली कुरडई असे आपले हे नैवेद्याचे ताट तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवा. तसेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.